आपल्या मीरा भाईंदर शहराचे उपमहापौर श्री प्रवीणजी पाटील यांना मला विचारायचं आहे की त्यांना किल्ल्यांच्या स्वच्छतेबद्दल काय म्हणायचं आहे. खरं तर हा मीरा भाईंदरमधला एकमेव ऐतिहासिक किल्ला आहे आणि खरोखर आमचं भाग्य आहे की असा किल्ला या शहरात आहे आणि याची निगा राखणं हे महानगरपालिकेचं आणि मीरा भाईंदरमधील सगळ्या जनतेचं कर्तव्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून सचिन मांजरेकर यांच्या माध्यमातून आजचा हा एक चांगला उपक्रम, एक प्रयत्न त्यांनी इथे आयोजित केलेला आहे. शालेय विद्यार्थ्यांना, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी या किल्ल्यामध्ये येऊन एक स्वच्छता मोहीम आखलेली आहे आणि खरोखर हा कार्यक्रम, त्यांचा हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे. त्यांना माझ्याकडून खरोखर मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या किल्ल्याविषयी असलेली त्यांची आस्था, त्यांनी मागे अनेक वेळा कार्यक्रम ठेवले, त्याच्यातून दिसून आलेले किल्ल्यांचं प्रदर्शन असो, किल्ल्यांची माहिती असो किंवा काहीही कार्यक्रम असो, ते किल्ल्यांबद्दलचं त्यांचं प्रेम खरोखर त्यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेने हा किल्ला जोपासण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. माननीय आमदार प्रताप सरनाईक यांनी तर विशेष निधी त्यांच्या सांगण्यावरून मान्य स्थायी समितीमध्ये मंजूर केलेला आहे. हा किल्ला आणि किल्ल्याबाजूचा परिसर, जवळजवळ 5 एकरची जागा आपण महानगरपालिकेला ताब्यात देत आहोत आणि तो विशेष निधीच्या माध्यमातून आपण एक वेगळा त्याच्यामध्ये विशेष आपण प्रयत्न करणार आहोत. तर या प्रकारचं बांधकाम, अनेक प्रकारचं गार्डन्स आणि किल्ल्याचं मूळ वास्तू आहे त्याला कुठल्याही प्रकारची बाधा न आणता आजूबाजूचा परिसर एक चांगल्या प्रकारे डेव्हलप आपण करणार आहोत आणि एक हा मीरा भाईंदरमध्ये एक अशी वास्तू होणार आहे की आजूबाजूच्या विभागातील, आजूबाजूच्या शहरातील लोक येऊन हा किल्ला बघतील, असे आमचा या शासनामध्ये असलेला आमच्या सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. मान्य आमदारांनी हा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. खरं तर हा विभाग येतो हा पुरातन विभागाशी संबंधित असल्यामुळे काही परवानग्या घेण्यासाठी आम्हाला उशीर लागत आहे आणि तो प्रयत्न आम्ही करणार आहोत. मान्य आमदार त्यासाठी प्रयत्न आहे. आता थोड्याच वेळात आमदार येतील आणि ह्याविषयी आपल्याला सविस्तर माहितीही देतील. परंतु आम्हाला आमदारांनी सांगितलेलं आहे की हा किल्ला जोपासणं हा आमचं कर्तव्य आहे. स्थानिक नागरिक आहेत, स्थानिक लोक आहेत, घोडबंदरगावचे जे रहिवासी आहेत, त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन कोणालाही ह्या जागेविषयी वाद होणार नाही याची आम्ही शाश्वती घेणार आहोत. आणि खरोखर आपण इथे सगळेजण आलेले आहात. आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून, युवासेनेच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम एक अतिशय स्तुत्य केलेला आहे. खरोखर मी माझ्यातर्फे सगळ्यांना धन्यवाद देतो. असेच उपक्रम आपण या आपल्या माध्यमातून करावेत. धन्यवाद.